एक्सपिरियन्स आहे ट्रेनमधला. हाय हॅलो. स्टार्ट करण्यापूर्वी एक मला बोलायचं आहे की मी हा ब्लॉग एकदम सडन प्लॅन केला आहे, पण त्याचं एक रिझन आहे की एकतर मम्मीचा बड्डे, दुसरं आम्ही जेजुरीला जातो आहे. सो हे सगळं स्पेशल आहे दोन्हीही गोष्टी माझ्यासाठी. सो मला ते एक मेमरी साठवून म्हणून ठेवायचे आहे, म्हणून मी हा ब्लॉग बनवते. तर आज आहे 15 डिसेंबर, मम्मीचा बड्डे म्हणजेच. आणि काही स्पेशल नाही आहे तसं, बस बाहेर जाणार आहे आम्ही. सो ते आहे या ब्लॉगमध्ये. आणि जेजुरीला पण मम्मीच्या बड्डेच्या निमित्ताने जातो आहे, बट बड्डेच्या नेक्स्ट डे जातो आहे, म्हणजे उद्या. सो ते आजचं बाहेर जाणं आणि उद्याचं जेजुरी 2 दिवसाचं आहे. 1 दिवस फिरणार, नेक्स्ट डे रिटर्न येणार. सो ते सगळं मी एकाच ब्लॉगमध्ये करते. सो ते झंझट नको म्हणून. तर बघूया हा कसा होतो आहे ब्लॉग. माहीत नाही मला कसा होतो, बट बघूया कसा होतो. बाय. कॉकटेल्स त्याला मी रेटिंग देईन 10 मधून. फूडला मी 10 मधून 6 देईन, 6. आणि बाकीचं सगळं ॲम्बियन्सला 10 मधून 9 मी 4 देईन. मला नाही ते लाईक झगमग आवाजवाला होतं, मला नाही आवडत तसं. मला हे सगळं आवडतं. आवाज इतका आवाज असं सायलेंट पाहिजे जेवताना, हे काय झपझप हां. सो मग मी कमी देईन, बाकी ठीक होतं. बट परत येणार नाही मी तिथे. तू परत येणार नाही म्हणजे ही मला घेऊन येते बस. हिने नाही आणलं तर कधीच नाही ना. ओके, काय वाटतं तुला आता जिथे गेलेलो त्याचं जेवायला? तुला आवडलं? दीदी मम्मी बोलते नाही आवडलं. तिच्यासाठीच गेलेलो आणि तिलाच नाही आवडलं. माहिती तिच्यासाठीच गेलेलो, तिला आवडलंच नाही. आणि आता दीदी मला कपडे घेऊन देणार आहे वाटतं. कपड्यांच्या दुकानात आली आहे. सो मला आता कपडे घेऊन देणार मे बी. बघूया घेऊन देत आहे का. पॅन्टलून्समध्ये आणलं आहे. तिचं जीन्स बघूया. जीन्स तर अशा प्रकारे महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तर दीदीचे पैसे संपले आणि आता आम्हाला घरी चालत जावं लागतं आहे, पर्याय नाही. पण दीदी पडली आता, मस्त हसले लोक. आणि आता बिना पैशाचं आहे, चालत जात आहे घरी. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 6:30, 6:30. आणि आम्ही निघालो आता जायला. उजाडलं पण नाही आहे, सगळं अंधार. तर आणि इतकी थंडी, हां तरी पण स्वेटर नाही घातला. आता जातो आहे आम्ही CSTला ट्रेन पकडायला. आणि ट्रेनचा मेन लोचा आहे की आम्हाला तिकीटच नाही भेटली. सो कसं होतं आहे, सीट मिळते की उभं राहून जातं.
बाय बाय। आम्हाला आता ट्रेन भेटली आहे। आमची ट्रेन आमच्या समोर लागलेली आणि आम्ही येण्यासारखं बसलो आहे। ट्रेनचं नाव बिव काही सगळं अलग। लकीली सीट भेटली आहे। उभं राहून जायला नाही लागणार। बघितलं म्हणून त्याच्या ट्रेनच्या समोरच मी बघितलं। आधी बघत नाही फोनवर कोणती ट्रेन आहे तर बसायला भेटलंय। तर बसायला भेटलंय आता बघूया। आणि मला खूप भूक लागली पहिले। इतकी गर्दी लकीली आम्हाला बसायला भेटलं। चेंगरा ती लहान बाळाला पण विचारायला आणि एवढी गर्दी आहे। दाखवून मला वॉशरूमला जायला जायलाच म्हणजे तास आणि हिला वॉशरूमला जायचे म्हणजे माणूस एका जागेवर दुसऱ्या जागेवर पण जाऊ नाही शकत एवढं। शेवटी एक चिक्कीवाली आली, चिक्कीवाल्याच्या मागे मागे मी गेले वॉशरूमला। आणि वॉशरूममध्ये गेलं ते यायला पण जागा ती बाई हिला घेऊन गेली वॉशरूमपर्यंत असं हटो करत। आणि आता मी अशी व्हिडिओ चालू ठेवली आहे आणि दरवाजावरती लोक आहेत ना दुसरे पोरं छपरी पोरं पाय पसरून झोपले। सांगितलं तुला हे नाही असं गोळा करत नाही लांब पाय करून पाय त्या लोकांमुळे जागा आहे आजूबाजूमुळे सरकत असते। आणि आता कुठे ट्रेन खाली आली चिंचवडला आणि आमचा कलर हळूहळू तर काळा होत चालला होता बिकॉज ऑफ डस्ट अँड बिकॉज पुणे खूप डस्टवाली सिटी आहे। डस्टमुळे आता असं कधी आणि खूप भूक लागली आहे। प्लॅन माझी प्लॅन जेजुरीचा आहे। प्लॅन जेजुरीचा आहे पहिले जाऊन जेजुरी नाही होणार आहे। पहिले जाऊन खाणार आहे जेजुरी नंतर आधी पहिले। आणि मी आता गर्दी दाखवते केवढी आहे। आता कमी झाली ही गर्दी। हां पण दाखवते मग त्याच्यावर काम आम्ही आता उतरलो आहे। खूप स्ट्रगलवाला प्रवास केला आहे आम्ही आणि आता उतरलो आहे फायनली जेजुरीला। त्या स्ट्रगलवाल्या प्रवासामध्ये खूप सारे एक्सपिरियन्स होते लोकांचे। खूप विचित्र लोक भेटले आम्हाला। भांडण पण झालं जिथेचं म्हाताऱ्या लोकांसोबत भांडण केलं आम्ही आणि आता उतरलो। आता इथे माहीत नाही आता इथे खाली बोर्ड येतो। आता इथे माहीत नाही इथून कसं जायचं। आता आम्ही जरा तयार होणारे सगळं हालत बेकार झालं। गावठी लोक वाटते आम्ही आणि बघूया कुठे जेजुरी। ऑल राईट हिअर फॉर खंडोबा टेम्पल। ओ माय गॉड। सो आता आम्ही जाते बघूया कुठे जातोय मला तर काहीच माहिती नाही। बस जिथे जातात तिथे मी व्हिडिओ चालू करते। बाबा मला काय खरं नाही मग।
येळकोट येळकोट सदानंदाचा दर्शन झालेलं आहे. कसं वाटतं दर्शन घेऊन? व्ह्यू खूप छान आहे. पण थांब जरा आधी व्हिडिओचं बघूया मग. हा चल जाऊ शकतो काय बघ पहिल्यांदा. बोंबल तिथे जाऊ शकतो. जेजुरी गाव. जेजुरी गाव कोणता गड? जेजुरी गड. अच्छा काडे पठाण. अच्छा आपण इकडून आलो. पाठळ काय काडे पठाण. जाऊन दे तुला माहित नाही. काडे पठाण चालू आहे व्हिडिओ. इथेच उडव आता. हे काय हळद आहे? बस आहे. आणि मी दीदीच्या लग्नात मी करवली बनून इथे येणार आहे व्हिडिओ काढायला. काय करते व्हिडिओ काढायला येणार आहे मी. माझी व्हिडिओग्राफर कारण मी मला फोटो व्हिडिओ काढत नाही. हां मी तिची व्हिडिओग्राफर म्हणून येणार. हे ना दीदी ना दीदी ना दीदी ना. हे काय केस खराब असं चेहरा खराब. होळी होळी. चला चला. पायऱ्या उतरते आणि चपला काढून चालते. हे सगळ्यात डेंजर वाले स्टेप. एक पाऊल चुकला की डायरेक्ट समोर गडगड तेच खाली. नको आम्हाला. चला तू चाल मम्मी. मीच पण पडेल सगळं पडेल सगळ्यात पडेल. बरोबर तुमचं पटलं या मावला. युती मला पकडू नको. एकदम मी पडली पण पडेल. हे एवढं जेजुरीच्या गडावर येऊन आहे ना चिंच आणि बोरं खायचे. म्हणजे कायच बोलू आता. तर आत्ता आम्ही चाललो आहोत अष्टविनायकच्या सगळ्यात पहिल्या गणपतीला म्हणजेच मोरगावचा मयुरेश्वर. ठरवल्याप्रमाणे प्लॅन फक्त आमचा जेजुरीचा होता, पण ते म्हणतात ना बुलावा आला की जावंच लागतं, तसंच काहीतरी आज आमच्यासोबत झालं आणि आमचा योगायोग झाला आणि आम्ही बाप्पांना भेट द्यायला जातो. मंदिर लगेच आला. आता होपफुली हे मंदिर डोंगरावर नसलं पाहिजे असं वाटतंय पण डोंगरावर नसलं पाहिजे, नाही तर वाटते माझे पाय थरथरायला. थोडी कोल्डनेस येते लाईक द टेम्परेचर इन द वेदर. माझे पाय थरथराय बिकमिंग कोल्ड. आणि हा थंडी वाढते. आता रात्री बघूया. माझं स्वेट थोडीशी शिलाई निघाली.
नाही बघूया. तर मंदिरात जात. कोणत्या मंदिरात जातात? अष्टविनायकचा पहिला गणपती. मोरगावचा मोरेश्वर बोलतोय. अष्टविनायकचा पहिला गणपती. अरे तुझं नाही पडलं? ठीक आहे. अरे आणि हे नवीन लग्न झालेले सगळीकडेच येतात त्या घरी. किती बघितले बट किती बघितले. ओ हे अष्टविनायकचा पहिला गणपती आहे. मी रील्सला बघितले. दोन्ही इथले दर्शन घेऊन आम्ही घरी जाण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेण्याचं ठरवलं. एकाने सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही इथे ही भेल ऑर्डर केलेली आणि ती इतकी कमाल होती की लाईक आता मला कळतंय पुणेवाले लोक असं का म्हणतात. मिसळ आणि भेल त्यांचं असं बट बेस्ट होतं. ट्राय केलं मिसळ आणि माझी कॅमेराची क्वालिटी अशी काय झाली अचानक थंडीमुळे. एवढी थंडी वाढली. आणि उद्या आम्ही आता बोलता नाही देऊळ गणपती समथिंग असं आहे. कळेल तर मला सांगेन. आणि काय दगडूशेठ गणपती उद्या करणार आणि मग रिटर्न जाणार आहोत. हां आता सध्या खूप थंडी आहे. आता नाही. आता हे लास्ट आजचं. आता घरी जाऊन ते लोक आम्हाला ऑब्झर्व करतात तर ते चांगला नाही एम्बेस मला लागतं. पहिली गोष्ट आंघोळ करून फ्रेश. कारण का सगळं बॉडी इच्छी झाली ते भंडाऱ्यामुळे कलर आंघोळ करून. आता मला चालेल पण एवढी थंडी लागली. एवढी अंबाबाई दिसते. सो बघू शकतो माझा अवतार कसा झाला. अंबाबाई जेजुरी. देन दिस इज जोरात बोलतात. हे जेजुरी आणि हे ओंकारेश्वर. ओंकार. अरे अष्टविनायकचा. अरे मोरेगावचा मयुरेश्वराचा आहे. आणि इन टोटल इज इक्वल टू मी अंबा माता. भेल खाल्ली. ती भेल नव्हती. भेलचा बाप होता. इट वॉज गुड पण क्वांटिटी आता आम्हाला कळलं पुणेवाले का किती होती माहिती. खेपसाची प्लेट तेवढी भेल. खेपसाची प्लेट एवढी भेल. मिसळ खूप टेस्टी होती. एवढी स्पायसी होती. जीएफ स्पायसीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. इट्स व्हेरी बॅड. मी नाही बोलू शकत. ओके चला बाय. डे 3 ऑफ मम्मीज बर्थडे आणि डे 2 ऑफ बिंग इन पुणे. आणि आम्ही आता वाव किती मस्त आहे. असं आमच्या गावाला नसतं. शेत असतं आमच्या गावाला. वरती असतो ना. आमच्या गावाला फक्त आंब्याची झाडे असतात. हे नसतं असं शेत घाटावरच्या लोकांसारखं. आणि आम्ही आता दगडूशेठला जाणार आहे. आता काय मी बोलते. आता नाश्ता वगैरे करून झालाय. आता आम्ही जाणार आहोत देऊळच्या गणपतीला आणि दगडूशेठच्या गणपतीला. 2 गणपती करून आम्ही घरी जाणार आहे. 2 गणपतीचा प्लॅन आहे. घरी जाणार आणि मग घरी जाणार आहोत. घरी म्हणजे माहीत आहे मागे. आणि आता कालच आम्हाला समजलंय की इकडे ह्यांच्या ह्या शेतामध्ये कोण येतं. बिबट्या. हे ना शिट्या विसरली. नाही ग सांग ना. पण चिता ना. चिताच एक हे असतं. बिबट्या. हा कोणी असेल तो बिबट्या येतो. आणि येतो म्हणजे घरात माणसं खातो. त्यांनी ऑलरेडी माणसांना, लहान मुलांना, कुत्र्या लोकांना सगळ्यांना खाल्लेलं आहे. इकडेच येतो. इकडे म्हणजे ह्यांचं घर तिकडे आणि इकडे येतो. असं जवळ आहे म्हणून. तरी पण आम्ही आलोय. आणि बायकांना पण खाल्लं. आणि बायकांना पण तेच शेतामध्ये येतात. त्यांना खाऊन झालेलं आहे. तरी पण आम्ही आलोय तिकडे. आपल्याला खाल्लं तर दिवसा नाही येत का. अच्छा पण तरी आला तर माझं नशीब कसं आहे माहिती.
आला तर हा ब्लॉगच नाही जाणार. हा ब्लॉग गेला तर नाही आलाय म्हणजे असं मी चालू ठेवलंय मागून आलं तर. सगळ्यात इम्पॉर्टंट, मी काल इतकी जास्त खुश होती, म्हणजे खुश म्हणजे मी असं वाला खुश नव्हती, म्हणजे बोलतात ना इथून खुश होती मी एकदम. माझ्या हार्टच्या बॉटम पासून मी खुश होती एकदम. कारण जेजुरीला मला केव्हापासून जायचं होतं आणि ते फायनली बोलतात ना असं जाऊन आली मी. म्हणजे गेली, तिथे गेल्यावर पण मला वेगळंच वाटत होतं, बट ते गर्दीमुळे मला काय वाटत होतं हे मलाच कळत नव्हतं. बट आता मी एकदम फोटोज व्हिडिओ बघून मला असं वेगळं असं मस्त वाटतंय मला एकदम मस्त. म्हणजे बोलतात ना एक होतं ते कंप्लीट केलं मी, जाऊन आली. म्हणजे कधीपासून जायचं होतं. सो मला खूप खुश होती मी काल, खूपच. आज पण आहे, आज बाकीचे गणपती करून निघायचं, बट आज पण आहे कारण की मुंबईसारख्या सिटीपासून बाहेर येऊन मला हे बघायला भेटलं. हे जो मी खूप हे जास्ती करून गावाला जाते तेव्हाच सगळं भेटतं, बट गावाला अजून टाईम आहे जायला गणपतीला. तर मस्त दगडूशेठ. तर आता आम्ही तिथे जातो. बाय बाय बाय. ही म्हणजे मी आहे कारण की मी खातच राहते. कमी गर्दीत ह्या कोणता गणपती? थेऊरच्या गणपतीचं दर्शन झालंय. आता आम्ही जातो आहोत, पुढे जातो आपण दगडूशेठ, द मोस्ट फेमस गणपती पुण्यातला. आधी गेलोय बट, आणि आता पेरू घेतलंय. पण मला एवढा खायचं मन होत होतं, पण मी नाही खाऊ शकत, इतकं कडक येतो. दात माझे तुटतील, तार तुटे. पेरू खायचं, पण हे दर्शन, हे मंदिरचं दर्शन चांगलं झालं आणि वाईब मस्त होती, शांत आणि पीस, काम सगळं शांत असं. चला नाही. आणि इथं खूप अशा आवारा गाणी. आणि दीदीची एक फ्रेंड दिसलेली तुला? नाही, खूप एक नाही, खूप बरेच फ्रेंड. कोण? ती बाई बोलते, मी आली ती हटवून काय बोलली तुला? इकडेच होती ती, आता नाहीये इकडे. आणि आली मला गंधक, मी तिला नाही बोलली तर ती रडायला लागली. आणि इथे खूप असे कोण आवारा काय बोलत होती त्यांना ना, आवारा गाय, मोठे गाय. पार्किंग तर जाते. दुसरी गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे, हे गाव नाही आहे पुणे, बट असं इथला आणि मुंबईमधला फरक की हे आमचे पिकनिक रिसॉर्टला जातात किंवा अम्युजमेंट पार्कला जातात आणि ह्यांचे पिकनिक कुठे जातात? जेजुरी गणपती मंदिर. असं हे डिफरन्स आहे मुंबईमधलं आणि ह्यांच्यामधलं. ट्रेनला बराचसा वेळ असल्यामुळे आम्ही विचार केला की पुण्यातील जवळपासच्या ठिकाणांना भेट देऊ.
तसंच शनिवारवाडा, लाल महल, कसबा गणपती व दगडूशेठ यांना आम्ही भेट दिली. पुणे का सबसे फेमस गार्डन फेमस आहे का हे माहीत नाही आणि लोकांकडून ऐकलं फेमस आहे. संगीता थंडा आता जान्हवी काय गार्डन वडापाव खाते नाही रिएक्शन काय ट्रेन ड्रायव्हरची बाजू माझे परत मागे हळू मला करायचंच नाही. कोणाला पाणी तहान नेले कसं सुकले कोरडा पण वडापाव खाल्ला सकाळी वडापाव खाल्ला संध्याकाळी आणि एक किस्सा झाला थंडाचा. मला आत्ता नाही सांगायचं पण तिथं मला जोरात बोलायचं म्हणून कुठला थंडाचा लहान मुलाचा तो किस्सा झाला तो मी सांगेन काय नाही ते एवढा पण काही किस्सा नाही आहे. वडापाव खाल्ला नाही वडापाव खाल्ला होता आम्ही
जाईल ना जनरल पुढे आहे. आम्ही जनरलची तिकीट होती आमची. आणि दीदीला आता कोणीतरी लॉक केले बाथरूम मध्ये, लॅबरेटरी मध्ये. लॅबरेटरी आता उतरतो आहे. फायनली आवर डेस्टिनेशन हॅज रीच्ड. आणि बॅग पकडायची टाइम माझ्याकडे आणि दीदीची बॅग पकडायची टर्न आली आहे आत्ता. आम्ही दादर स्टेशन येईल आत्ता. मम्मी कोशिश करते मम्मी माझ्या कॅमेरामध्ये फिट नाही होत. म्हणजे आता मम्मीने वजन कमी केलं पाहिजे. आणि कोणतरी स्टेशन आला. पुढे जाऊ नको, पडशील आणि पडलीस तर मी हा ब्लॉग नाही टाकू शकणार. दीदी पडली तर मी ब्लॉग नाही टाकू शकणार. आणि मी अर्धा ब्लॉग ट्रेनमध्येच एडिट केला आहे. अर्धा. आणि आता घरी जाऊन आम्हाला जेवायचे वांदे. किती वाजले आता? 7:45 झाले आणि आमचे जेवायचे वाजले. कारण की आम्ही तिघं पण बाहेर आहोत. तर जेवण कोण बनवणार आमचं? कोण बनवणार जेवण? आणि मधूला आम्ही पप्पाचं जेवण बाजूवाले बनवणार. आमच्या पप्पांचं जेवण बाजूवाले बनवणार आहे. आम्ही तर काय जेवण नाही जेवणार आहे. आम्ही आता डोसा चायनीज पप्पा खातो. आम्ही आता बाहेर आहे. आणि काल पप्पांना जेवण बाजूवाल्याने केलेलं. हे मेन्शन करायची गरज नाही. मुगाची भाजी केली. तर पप्पा बोलतात, पप्पा म्हणजे मुगाची भाजी होती की खड्याची भाजी होती काय कळत नाही. मूग आणि खड्याची भाजी मिक्स. खडे पण होते. पप्पा म्हणजे तिला सांगू नको, तिला वाईट वाटतं. पण आता हे तिने ब्लॉगमध्ये मेन्शन केलं. अगर तिने फुल ब्लॉग बघितला तर तिला कळेल तिचं जेवण नाही आवडलं. भाजी चांगली होती, नावं नाही ठेवत, पण खडे होते. तिने वाटतं निवडली नव्हती. आणि मधू आमची एकटी होती घरात 2 दिवस. पप्पा फक्त रात्रीच्या जायचं. बिचारी काय करत असेल, तिला काय हवं असेल. तिला वाटलं असं आम्ही घर सोडून गेली. तिला वाटलं असेल माझी ओनर गेली. बट आता जाऊन भेटणार. आता मला 100% माहिती तिला काहीही फरक पडला नसेल की कोण गेलं. तिला बस झोपायची मला संबंध आहे आणि खायची. आई ती आमची दुसरी आई आहे. फक्त झोपणार. आईचं सोल तिच्यामध्ये असं आमचं घरवाले समजतात. फायनली आम्ही आलो आहोत घरी. ओके. अरे लिफ्टनी कशाला? लिफ्ट अटकते. आमची गव्हर्नमेंट इज सो मच पुअर की लिफ्ट बनवून दिली आहे. बट स्टील ती मध्येच अटकते. कोण अटकलं तर मध्ये अटकलेली आहे. ही फोन लावते. चला घराची चावी दाखव. चुट्टू पुट्टू. आता आम्ही डोर खुलणार आहे आणि मधूला सरप्राईज. आणि खोलताना ना आपला आवाज नको करू. आपला आवाज द्यायला लागेल. पण नाही डोर खोलते. आवाज नको देऊ. आवाज नको. आमच्या तू चप्पल. माझा ब्लॉग आहे ना, मी तिला पहिले तू पहिले पकडते.
बसू 2 दिवस घरात. इथे इथे इथे. वाव. सो हा इतका मोठा व्लॉग फायनली इथेच एंड करूया. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि व्लॉग आवडला तर कमेंट करा कसा आहे. बाय.